आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्राणायाम फार महत्त्वाचे असतात. त्यातीलच एक प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम हा प्राणायाम करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती? या प्राणायामाचे आपल्या शरीरासाठी नेमके कोणते फायदे आहेत या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात. अष्टांग योगामधलं चौथा आणि महत्त्वपूर्ण अंग म्हणजे प्राणायाम. आणि प्राणायामामध्ये 5व्या क्रमांकाचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. हे अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना साधारणतः उजव्या नासिकेने उजवा जो अंगुष्ठ आहे, उजवा अंगुष्ठ हा उजव्या नासिकेने बंद करायचा, डाव्या नासिकेने लांब श्वास भरायचा आहे आणि तो उजव्या नासिकेने सोडून द्यायचा आहे. परत उजव्या नासिकेने लांब श्वास भरायचा आहे, तो डाव्या नासिकेने सोडून द्यायचा आहे. डावी नासिका ही चंद्रस्वर आहे, म्हणजे शीतलतेचं प्रतीक आहे, आणि उजवी नासिका ही सूर्य स्वर आहे, म्हणजे उष्णतेचं प्रतीक आहे. तर डाव्या नासिकेने लांब श्वास भरून तो उजव्या नासिकेने सोडून द्यायचा आहे. परत उजव्या नासिकेने लांब श्वास भरून तो डाव्या नासिकेने सोडून द्यायचा आहे. एकदा मी क्रिया करून दाखवतोय बघा. मी डाव्या नासिकेने लांब श्वास भरला आहे 2 ते 2.5 सेकंद. डावी नासिका बंद केलेली आहे, उजव्या नासिकेने लांब, तो जसा ज्याप्रमाणे श्वास घेतला त्याचप्रमाणे तो श्वास सोडून दिला आहे. परत उजव्या नासिकेने घेतलेला आहे, तो डाव्या नासिकेने सोडून दिलेला आहे. अशी अल्टरनेट क्रिया आपल्याला जे नवीन साधक आहेत त्या नवीन साधकासाठी कमीत कमी 5 मिनिट, 5 ते 15 मिनिट, म्हणजे 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तासपर्यंत हे प्राणायाम करायचं आहे. या प्राणायामाचे अनन्यसाधारण लाभ आहेत. तर हे संजीवनी आपल्याला घ्यायची आहे आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये या प्राणायामाचे फार मोठे फायदे आहेत. विशेषतः या प्राणायामामुळे सर्दी, खासी, ॲलर्जी, दमा, सायनस, पॅरालिसिस अशासारखे असाध्य रोग दूर होतात. विशेष म्हणजे मायग्रेन पेन आणि मानसिक आजारावरती दुसरं औषध नाही आहे. हे औषध म्हणजे प्राणायाम हे इतकं महत्त्वपूर्ण आहे, अनुलोम विलोम प्राणायाम, की त्यावरती रामबाण या प्राणायामाला म्हटलं जाते. त्याचप्रमाणे कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगासंबंधी जेवढे काही आजार आहेत, हृदयाचे ब्लॉकेजसुद्धा या प्राणायामाने नष्ट होतात. एवढं महत्त्वपूर्ण प्राणायाम आहे. या प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण समस्त नसनाड्या ह्या परिशुद्ध होत असतात. म्हणजे हा जो ऑक्सिजन आपण घेतो नासिकेच्या प्रवेशद्वाराने हा प्राणवायू आपल्या शरीरामध्ये अंतरस्थ प्रवेश करत असतो आणि आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता म्हणजे रोग प्रतिकार क्षमता वाढत असते. त्यामुळे या प्राणायामामुळे आपल्याला जे काही असाध्य रोग झालेले आहेत ते रोग नष्ट होतात आणि येणारे रोग, होऊ घातलेले रोग आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याला तिथेच थांबवून ठेवतात. एवढी ताकद या प्राणायामामध्ये आहे. हृदयासंबंधी, डायबेटीसचे पेशंट, पेनक्रियास संबंधी ह्या ज्या काही व्याधी आहेत, आमवात, गठिया, सोरायसिस यासारखे असाध्य रोगसुद्धा या प्राणायामाने नष्ट होतात. एवढी ताकद या प्राणायामामध्ये. हा प्राणायाम करत असताना आपण साधारणतः हा प्राणायाम केव्हा पण करू शकतो. विशेष म्हणजे हे प्राणायाम करत असताना एक काळजी घ्यायची आहे की डाव्या नासिकेनेच आधी लांब श्वास भरायचा आहे. डाव्या नासिकेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण ते मी आधीच सांगितलं आहे की तो चंद्रस्वर आहे, तर ते शीतलतेचं प्रतीक आहे. म्हणून शीतलतेकडून उष्णतेकडे असं आपल्याला जायचं आहे. म्हणून डाव्या नासिकेनेच आधी श्वास घ्यायचा आहे आणि नंतर ज्या नासिकेने आपण श्वास घेतला तिथेच आपल्याला थांबायचं आहे. ही एक प्रिकॉशन्स आपल्याला या अनुलोम विलोम प्राणायामाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. तर अनुलोम विलोम या प्राणायामाचे आपल्या शरीरासाठी फायदे आणि त्याची योग्य पद्धत कोणती आहे ते या व्हिडिओतून आपण जाणून घेतलंय. अमिता शिंदे, न्यूज 18 वर्धा.